हॅलो फ्रेंड्स, दिवसाची सुरुवात झालेली आहे बीटच्या ज्यूसने। आज आम्ही बनवणार आहोत आलू पराठा। त्यासाठी जिरं, सोप आणि धने भाजून घेतले। हे सर्व साहित्य दगडाच्या खलबत्त्यामध्ये दरदरा कुटून घेतलं। एक एक करून सर्व आलूची साल काढून घेतली। सर्व आलूची साल काढून झालेली आहे। आता जिया करत आहे आलू मॅश करून सुद्धा झालेले आहे। पहिले टाकलं मीठ, काळं मीठ टाकलं, त्यानंतर टाकलं पिंक मीठ। आता जो खलबत्त्यात मसाला कुटलेला होता तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकून दिला। त्यानंतर मिक्सरमध्ये हिरवी मिरची कुटली होती ती सुद्धा टाकून दिली। आता मिश्रणामध्ये सांबार टाकलेला आहे। सगळं मिश्रण जियाने मिक्स केलं। हे बघा, राजला सुद्धा भूक लागलेली आहे। आता सुरू झालेला आहे आलू पराठा। आता एक गोळा घेतलेला आहे आणि त्याचा बनवला खोलगट असा छान दिवा आणि त्याला लावलेलं आहे आम्ही तेल आणि त्यानंतर त्याच्यावर टाकलेली आहे हलकी हलकी कणिक आणि त्यामध्ये ठेवला आहे मसाला। कणकेचं आवरण एकसारखं राहण्याकरिता त्याच्यातून काढत आहे कणकेचा गोळा आणि तो अशा पद्धतीने गोल गोल फिरून आम्ही काढून घेतला। आणि आता आम्ही आलू पराठा गोल असा लाटून घेतला। त्यानंतर तो तव्यावर टाकला आणि संपूर्ण बाजूला तेल लावलं आणि तो चांगला शेकून घेतला। मित्रांनो, बटर टाकून खा ना पराठा। मस्त खा आणि स्वस्त रहा।